नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 353 आणि 354. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सर्व जलजंतू पाण्यातच असून ते पाण्याशिवाय राहू शकत नाही, याप्रमाणे सारे विश्व तुमच्यात असून तुमच्याशिवाय राहूच शकत नाही, म्हणजे त्याला तुमच्याशिवाय अस्तित्वच नाही. साधक प्रश्न विचारतो, अहो आम्ही त्यालाच ईश्वर म्हणतो. महाराज म्हणतात, ईश्वर ही तुमच्या मनातील एक कल्पनाच आहे. ईश्वर ही तुमच्या मनातील एक कल्पनाच आहे. तुम्ही मात्र वस्तुस्थिती आहात. ईश्वरापेक्षा या क्षणी मी आहे एवढेच तुम्ही निश्चितपणे आणि खात्रीने म्हणू शकता, जितके ईश्वर आहे असे म्हणू शकत नाही. या क्षणी हे काढून टाका, मग उरेल मी आहे. मी पण काढून टाका, मग उरेल फक्त आहे एवढेच उरणारे आहे. तात्पर्य, आहे एवढेच खरेपणाने खात्रीने म्हणता येते. बाकी सर्व अनुमानाचे आहे. पण आपल्याला केवळ अनुमानाचीच सवय लागलेली आहे. अनुमानाच्याच आधारे पाहण्याच्या सर्व सवयी ह्या नाहीशा करा. मी आहे मधील आहे म्हणून जी संवेदना आहे किंवा जे अगोदरचे असणे पण आहे, तेच आणि तेच सर्व प्रगटीकरणाचे मूळ कारण आहे. त्या कारणाला तुम्ही स्व म्हणा, देव म्हणा, ईश्वर म्हणा, सद्वस्तू म्हणा, चैतन्य म्हणा, काहीही म्हणा किंवा काही म्हणू नका. काही न म्हणणे हेच चांगले. मी आहे ही संवेदना मनोनिर्मित जगाला कारण असली तरी तीच जगाच्या बाहेर जाण्याचा बंद दरवाजा उघडण्याची किल्ली पण आहे. हे लक्षात ठेवा. पाण्यात चंद्राचे चंचल प्रतिबिंब दिसते. पाण्यात चंद्राचे चंचल प्रतिबिंब दिसते, त्याला कारण पाण्यातील चंचल चंद्राचा प्रकाश नाही, तर आकाशातील चंद्राचा प्रकाश आहे. आपण जे काही पाहतो, जे काही ऐकतो, विचार करतो, अनुभवतो, ते खरेच आहे. या तुमच्या विश्वासाविषयी तुम्ही शंका का घेत नाही? जसे एखाद्या हॉस्पिटलमध्ये समजा सर्व रोगी रात्रीच्या वेळी झोपले आहेत आणि स्वप्न पाहत आहेत, तर ते संपूर्णपणे आपापले म्हणजे ज्याचे त्याचेच स्वप्न पाहणार. तसे तुम्हीच निर्माण केलेल्या तुमच्याच जगात पाहता. दुसरा, तिसरा, चौथा इत्यादी तुमच्याप्रमाणे ते पण आपापले स्वप्नवत जगच पाहतात. सर्वांचे असे पाहिले जाणारे जग हे नितांत खाजगी आणि आपापले असते, यात शंकाच नाही. केवळ तुमचे मी आहे असे भान जगात असूनही जगाचे नाही. तर्कशास्त्राच्या किंवा कल्पनेच्या कोणत्याही प्रयत्नाने किंवा ब्रह्मदेवाच्या प्रयत्नाने असेही म्हणा, तुम्ही मी आहे याऐवजी मी नाही असा बदल करू शकत नाहीत. मी नाही म्हणायला सुद्धा नाही म्हणणारा तर आहेच ना. जसे तुम्ही तुमचे अस्तित्व नाकारण्यातच तुमचे अस्तित्व ठामपणे व्यक्त करता, जसे तुम्ही तुमचे अस्तित्व नाकारण्यातच तुमचेच अस्तित्व ठामपणे व्यक्त करता, सिद्ध करता. जग हे अर्थात आपापले जग, स्वप्नवत जग हे आपलेच प्रक्षेपण आहे. हे नीट जाणताच तुम्ही त्यापासून आपोआप मोकळे होता, दूर होता. म्हणजे आता तुमचा आहेपणा वर ते जग आहे म्हणून अवलंबून आहे आणि तुमच्या नाहीपणावर ते जग नाही म्हणून अवलंबून आहे.
अशा प्रकारे तुमच्या कल्पनेखेरीज ज्या जगाला अस्तित्वच नाही, म्हणून त्यातून आता तुम्ही स्वतःला मोकळे करण्याची पण काहीच गरज नाही. चित्र कितीही सुंदर, कितीही कुरूप असले, तरी ते तुम्हीच रंगवले आहे. त्यामुळे ते चित्र कुणी तुमच्यावर लादले नाही. तुम्हाला ते बंधनकारक सुद्धा नाही. तुम्ही मोकळे स्वतंत्र आहात. केव्हाही चित्र बाजूला करू शकता. काल्पनिकाला तुम्ही खरे मानता. या तुमच्या वाईट सवयीमुळे जग आहे अर्थात आपापले. दुसऱ्याच्या त्यांच्या त्यांच्या कल्पनेने त्यांनी त्यांनी बनवलेल्या जगाविषयी आपल्याला काय करायचे आहे? काल्पनिकाला काल्पनिक म्हणूनच पहा व इच्छा व भीतीपासून मुक्त व्हा. इच्छा व भीती वस्तुतः तुम्हीच आहात. तुमच्यापासून त्या वेगळ्या स्वतंत्र अशा नाहीत. तुम्ही इच्छा करणारे नाही तर मूळ इच्छाच आहात. तुम्ही भयभीत झालेले नाही तर भयच आहात. तुम्ही अज्ञानी नाही तर अज्ञानच आहात. जग तुमच्यामुळे आहे, पण तुम्ही मात्र जग नाही. गालिच्याचे रंग हे प्रकाशित झालेले आहेत. त्यांना प्रकाशित करणारा प्रकाश मात्र हा रंग नव्हे. त्याप्रमाणे जग तुमच्यामुळे आहे, पण तुम्ही मात्र जग नाही. भाग 354. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जोपर्यंत आपण कल्पना करतो की आम्ही अलग व्यक्ती आहोत, एकमेकापासून शारीरिक आणि मानसिक अवस्थेपासून अगदी वेगवेगळे आहोत, तोपर्यंत तुम्ही मूलतः निर्वैयक्तिक असलेले आपले वास्तव रूप जाणू शकत नाही. तुमचा व्यक्तिभाव तुम्ही काल आणि अवकाश आहेत असा भ्रम जोपासल्यामुळे तुम्ही तो स्वतःच ओढून घेतलेला आहे. तुमचे व्यक्तित्व तुम्ही देह मनाशी तादात्म्य पावल्यामुळेच आहे. तुमचे व्यक्तित्व तुम्ही देह मनाशी तादात्म्य पावल्यामुळेच आहे. वास्तविक काळ आणि अवकाश तुम्ही आहे म्हणता म्हणूनच आहेत. वास्तवात काळ आणि अवकाश तुम्ही आहे म्हणता म्हणूनच आहेत. म्हणजे ते तुमच्यातच आहेत. पण आपण त्यांच्यात आहोत हा भ्रम, हा गैरसमज तुम्ही व्यर्थ बाळगता. काल आणि अवकाश हे अगोदरपणाने असणाऱ्या कागदावर लिहिलेल्या शब्दाप्रमाणे मजकुराप्रमाणे आहेत. काल आणि अवकाश हे अगोदरपणाने असणाऱ्या कागदावर लिहिलेल्या शब्दाप्रमाणे म्हणजे मजकुराप्रमाणे आहेत. यात फक्त अगोदरपणाने असणारा कागदच खरा असतो. तसे तुम्ही पण अगोदरपणाने असणारे असणेपणच आहात. जीव, जगत, ईश्वर, ज्ञान, अज्ञान वगैरे वगैरे तुम्ही आहात म्हणूनच आहेत. तुम्ही जर नसता तर हे सर्व काहीच नसते. मग तुम्ही शंका घ्याल, अहो आम्ही नसलो तर काय झाले? इतर तर लोक आहेतच ना. जीव, जगत वगैरे वगैरे आहे असे म्हणायला. पण तुम्ही हे विसरता की सध्या तुम्ही आहात म्हणूनच हा इतरांचा दाखला देत आहात. तुम्हीच जर नसता तर हा दाखला देणार तरी कोण? आपणच काळ आणि अवकाश निर्माण करतो आणि आपल्या या निर्मितीलाच वास्तव समजतो. वास्तवता ही आहे की सर्व आत्ताच्या आत्ता या क्षणीच आहे व मी आहे म्हणून म्हणतो म्हणून माझ्यात आणि माझ्यामुळेच आहेत. माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही. दुसरेपणाची कल्पना आली की संघर्ष, अनर्थ, महासंकट आलेच समजा. प्रत्येक गोष्ट आहे तशीच आहे. कारण सर्व विश्व आहे तसेच आहे. त्याला काहीच कारण नाही. कारण म्हटले की प्रथम कारण, मग कार्य, मग त्याचा कर्ता, मग ईश्वर असा क्रम किंवा भ्रम तुम्हाला स्वीकारावाच लागतो आणि तुम्ही व्यर्थ कालकल्पनेत अडकता. साधक विचारतो, तरीही व्यक्तिमत्वाला काहीतरी कारण तर असलेच पाहिजे ना? महाराज यावर म्हणतात, व्यक्तित्व कसे अस्तित्वात येते? केवळ स्मृतीने.
आपण वर्तमानात न राहता स्मृतीत, आठवणीत जे वाचले, ऐकले, अनुभवले त्यातून जी आपण निव्वळ हवे नको वाटणे आले, ते सर्व आपण वर्तमानात आणून त्या वर्तमानाचा जणू दुरुपयोग केला आणि तेच सातत्य तसेच आपण पुढे चालावे म्हणून भविष्यातील कल्पनेत रमण्याकरता पण वर्तमान काळाचा दुरुपयोगच केला व भविष्यात गतकाळाशी तुम्ही जे एकरूप होता असे व्यक्तिमत्व प्रक्षेपित करता. तुम्ही भूतरहित, भविष्यरहित असे आत्ताच्या आत्ता या क्षणीच आहात. या समजाशीच चिटकून राहा. तुमचे व्यक्तित्व आपोआप विरघळेल आणि आत्ताच्या आत्ता या क्षणात राहण्याचे एकदा का महत्त्व कळले, की तुम्ही सदा सर्वदा ताजेतवाने ताणतणावातच राहाल. आणि आत्ताच्या आत्ता या क्षणात राहण्याचे महत्त्व कळले की तुम्ही सदा सर्वदा ताजेतवाने तणावरहितच राहाल. आपण आहोत हे आठवावे लागत नाही, म्हणजे तो भूतकाळातील अनुभव नाही. आपण नसू अशी भविष्यकालीन कल्पना करण्यातही काही अर्थ नाही. खरे पाहिले असता कोणताही अनुभव घेण्यापूर्वी आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडेच लक्ष हवे. म्हणजे आपले असणे हे अनुभव घेण्यात मिसळणार नाही आणि अनुभवाच्या गुंतागुंतीतून असणे सहजपणे उलगडून घेणे आणि तेच असणे हे किती महत्वाचे आहे हे महत्व कळले की तुम्ही अमुक तमुक असण्यारहित म्हणजे काय हे कोणत्याही अनुभवात तुम्ही स्वतःचे ओळखू लागाल. नंतर तुम्ही कधीच म्हणजे कधीच नामरूपाने असणाऱ्या कोणत्याही कल्पनेमुळे फसणार नाही. स्वमर्यादा हा व्यक्तित्वाचा अंगीभूत धर्म आहे. हेच त्याचे मर्म आहे. हा समज दृढ ठेवा.